नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण नारायण देशमुख. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार पोर्टलला रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत. आपले सरकार पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे Googleवरती आपल्याला यायचं आहे आणि आपले सरकार म्हणून आपल्याला सर्च करायचं आहे. आपल्यासमोर अशी पहिली लिंक येईल. या पहिल्या लिंकवरती आपल्याला क्लिक करून पुढे प्रोसेस करायची आहे. पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार पोर्टलचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन झालेला बघायला भेटेल. डाव्या साईडला हे वेगवेगळे सब डिपार्टमेंट दिलेले आहेत. इथून तुम्ही सर्व शासकीय दाखले जे आहेत ते काढू शकताय. तर आपले सरकार पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असे 2 ऑप्शन येतील. यातील आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे आपल्याला बेसिक डिटेल आपल्या इथे एंटर करायचे आहेत. बेसिक डिटेलमध्ये आपला जिल्हा, त्याचबरोबर आपला इथे मोबाईल नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला यूजर आय डी आहे. यूजर आय डी शक्यतो बनवताना मी जसा दाखवतोय त्या पद्धतीने बनवा, जेणेकरून तुम्हाला काम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. प्रोसेस करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. यूजर नेम तयार केल्यानंतर चेक यूजर नेम अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मेसेज आला पाहिजे, यू कॅन यूज दिस यूजर नेम, म्हणजे हा वापरकर्ता हा यूजर नेम तुम्ही घेऊ शकता. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे. ज्या पासवर्डमध्ये काही अक्षरं स्मॉलमध्ये असतील, काही अक्षरं कॅप्समध्ये असतील, काही नंबर आणि काही स्पेशल कॅरेक्टर त्या पासवर्डमध्ये एंटर असतील. पासवर्ड बनवताना शक्यतो स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे, जेणेकरून सर्व गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असला पाहिजे. जसं की काही अक्षरं कॅपिटल, काही अक्षरं स्मॉल, काही नंबर आणि काही स्पेशल कॅरेक्टर. फुल नेममध्ये ॲज पर आधार कार्डनुसार तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथं ॲज इट इज टाईप करून घ्यायचं आहे. नाव टाईप केल्यानंतर मराठीमध्ये बाय डिफॉल्ट तुमचं नाव इथे येणार आहे आणि तुमची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये इयर, महिना आणि तुमचा जो काय जन्माचा दिवस आहे तो दिवस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. जो काही महिना आहे तो महिना सिलेक्ट करायचे, जी तारीख आहे ती सिलेक्ट करायची आहे. एज तुमचं बाय डिफॉल्ट इथे येणार आहे. खाली इथे एक डिक्लेरेशन दिलेलं आहे. या डिक्लेरेशनवरती तुम्हाला टिक करायचं आहे, आय ॲक्सेप्ट म्हणायचं आहे आणि इथे वरती तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे इथे तुम्हाला सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक करून तुम्हाला ओ-टी-पी पाठवायचा आहे. ओ-टी-पी तुम्ही इथे एंटर केला ओ-टी-पी बॉक्समध्ये की इथे रजिस्टर बटनावर तुम्हाला पुढे क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावर तुम्ही इथे क्लिक केलं, रजिस्टर बटनावरती इथे तुम्ही क्लिक केलं की या पोर्टलला तुमचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होणार आहे. या पोर्टलवरून तुम्ही सर्व प्रकारचे शासकीय दाखले जे आहेत ते इथून तुम्ही काढू शकता. अशाच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, असेच नवीन-नवीन व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.